वहिनी तुम्ही थांबा जरा, नीट विचारून मागून लय डाव झालं. आज देतो उद्या देतो असं करत 1.5 महिना झाला. 1,00,000 रुपये उचललेत. काय? भाऊजी, अहो एवढे पैसे कशासाठी घेतले होते तुम्ही? घ्या म्हणजे घरात बी माहित नाही काय? जितू भाऊजी सांगा की एवढं पैसे कशाला घेतलं होतं? हो वहिनी, याच्या भावाला दुबईला जाताना 1,00,000 रुपये पाहिजे होते. 15 दिवसात पैसे देतो म्हणले, अजून दिले नाहीत. भावाने पाठवलं नाहीत अजून. तुमच्या भावानं पैसे का पाठवले नाहीत याच्याशी आमचा संबंध नाही. आम्हाला आमचे पैसे पाहिजेत. अहो दादा ऐका की, अहो खरंच तशीच काहीतरी अडचण झाली असेल, त्याशिवाय जितू भाऊजी असं काय करणार नाहीत. कुणाला फसवणारा माणूस नाही हो. हे बघा दादा, आम्हाला मान्य आहे, लय दिस झालेत, पण तुमच्या पाया पडते, जरा मुदत वाढवून द्या की. वहिनी आम्हाला काय हाऊस आहे का? आमची पण अडचण समजून घ्या ना जरा तुम्ही. एकदा दादा, फक्त एकदा संधी द्या. सात दिवसात चालेल. 7 दिवसात तुमचं सगळं पैसे परत करतो. ठीक आहे, आता जातोय, पण 7 दिवसात पैसे नाही दिलं तर माझ्या पद्धतीने मी वसूल करणार. चल रे. आप्पाचा जायच्या आदल्या रात्री फोन आला होता. म्हणला उद्याच्या उद्या पैसे पाहिजेत, नाही मिळालं तर जायचं कॅन्सल होईल. कुणाला सांगू नको म्हणला. गेल्यावर 15 दिवसाच्या आत पैसे पाठवून देतो. ताई त्यावेळी कुठनं आणणार पैसे? म्हणून मी राजू शेटकडनं पैसे उचलले. परत आप्पाला विचारलं तर म्हणला जितू इकडची सिस्टीम वेगळी असते, इथं 3 महिन्यानं पैसे मिळतात. आता आली की नाही पंचायत, माझं तर डोकं चालायचं बंद झालं. काय झालं? आणि माणसं घरात कशाला आलती? नाना ते म्हणजे तुम्हाला सगळं माहित होतं वय? अहो तुम्हाला सगळं माहित होतं तर आम्हाला का नाही सांगितलं? अहो भाऊजीनं जायचंच होतं तर काय तर केलं असतं की त्या वेळेला. आमचं दागिनं पण घाण ठेवलं असतं. अगे थांब जरा, आधी हे बघा काय आले. काय आहे? बँकेची नोटीस आहे. आपण हप्ते भरले नाहीत त्यामुळे डिफॉल्टरच्या यादीत नाव टाकले आपले. माग पण 3 महिन्याचे हप्ते भरले नव्हते, त्यातनं शीतलच्या लग्नाचा खर्च आणि त्यातच जे तुला राहण्यासाठी 15,000 रुपये उचलून दिले मी. मग आता कुठनं पैसे जमवायचे तेच समजा ना. आता तारण ठेवायला पण काय नाही, घर आणि रान दोन्ही बी तारण ठेवले. आता जर हप्ता चुकला तर बँक जप्ती आणणार. हा शीतल बोल की. काके
आवाजाला काय झालं ग? हा नाही ग, कुठं काय झालंय? हा अगं जर पडले होते ना म्हणून असा आवाज आला असेल. हा पर्स सापडली का? हा सापडली की, येते घेऊन मी. हा शीतलचा फोन का आलता? तिला पर्स नेऊन द्यायची होती ना म्हणून आला होता. ती काय बाई, विचार करून करून काय कळायचंच बंद झालंय. पैशाचा तिढा सुटायचा कसा? आता एक तर घर आणि रान वाचवू शकतो, नाहीतर जितूला. अगं शीतल, बॅग एवढी मोठी आहे की सगळं सामान बसलं बघ यात. पावसाचं चाललीस ना म्हणून 2 जोडी कपडे जरा जास्तीच टाकलेत आणि एक साडी बी टाकली. अजून काय राहिलं? हा कानातलं बघ या बाजूला टाकलेत. जेडे, अगं कशाला? मी आवरलं असतं की. अगं झालं आता सगळंच, तसं काय राहिलं नाही आवरायचं. मी येते. भयो, एक तर तिला सॉरी म्हणा की. आता एवढं सगळं झालं तरी बी ती पुढे होऊन सगळं करते. अहो तुमच्या बोलण्यानं दुखावली गेली ती. एक तर सॉरी म्हणा की तिला. जयडे, जयडे, काय राहिलं का? नाही काय राहिलं नाही. सॉरी. म्हणजे आता सॉरी म्हणून असं बोलेल काय मागं नाही घेतात, पण काय माहिती त्या दिवशी काय झालेलं. डोकंच तळ्यावर नव्हतं. उगाच तुला काय काय बोलून मी. अजिंक्य, माझं काय चुकलं होतं तुम्ही एवढं बोललात? लहानाचं मोठं एकत्र झालो आपण, पण मला कधीच नाही आठवत तुम्ही मला काय चिडून बोललात का टाकून बोललात. बाकी एवढं सगळं झालं ते विसरीन बी, पण तुमचा बोललेला एक न एक शब्द माझ्या काळजावर घाव घालून गेला. तुमची तरी काय चूक आहे म्हणा. अख्खं गाव आता येता जाता काय बी बोलतय मला, तेच तुम्ही बी बोललात. आता जो तो आपलं नशीब घेऊन येतो, त्याला कोणालाच काय करता येत नाही.